स्कूटीवरील 2 तरुणींना धडक देऊन पळून गेलेला स्क्वॉडा चालक डॉक्टर अनिल बद्रीनाथ कादिया वय वर्ष 34 याचा एपीएमसी पोलिसांनी शोध घेऊन त्याला ठाणे येथून अटक केली आहे। न्यायालयाने डॉक्टर कादिया याची 2 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। रविवारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कूटीवरून जाणाऱ्या 2 तरुणींचा मृत्यू झाला होता। रस्त्यावरील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे पोलिसांना शोध कार्यात अडचणी येत होत्या, परंतु घटनास्थळी पडलेल्या गाडीच्या तुटलेल्या नंबर प्लेटचे तुकडे जुळवून त्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध लावलाय। या अपघातातील स्क्वॉडा चालक डॉक्टर कादिया हा रविवारी सकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास आपल्या कारमधून वाशी येथून ठाण्याच्या दिशेने जात होता। यावेळी तो पाम बीच मार्गावरून ठाण्याच्या दिशेने जात असताना कोपरा पुलाजवळ बोनकोडे येथे स्कूटीवरून जाणाऱ्या 2 तरुणींना त्याने जोरदार धडक दिली होती। त्यात स्कूटी चालक संस्कृती खोकलेचा जागीच तर अंजली पांडेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। या अपघातानंतर डॉक्टर कादिया यांनी जखमी तरुणींना कुठल्याही प्रकारची मदत न करता तसेच या अपघाताची माहिती पोलिसांना न देताच पलायन केले होते। या अपघातानंतर पळून गेलेल्या कार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर या मार्गावरील बहुतेक सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले। त्यामुळे या अपघातातील आरोपी कार चालकाचा शोध घेण्यात पोलिसांना बऱ्याच अडचणी आल्यात। अपघातातील स्क्वॉडा कारने स्कूटीला जोरात धडक दिल्यामुळे स्कूटीवरील दोन्ही तरुणी हवेत फेकल्या गेल्या। या धडकेमुळे स्क्वॉडाच्या नंबर प्लेटचे तुकडे होऊन ते रस्त्यावर पडलेत। पोलिसांना सीसीटीव्हीतून काहीच मदत न मिळाल्याने अखेर रस्त्यावर पडलेले स्क्वॉडा कारच्या नंबर प्लेटचे तुकडे एकत्र करून त्याद्वारे नंबर जुळवून कारचा शोध घेतला। त्यानंतर सदरची स्क्वॉडा कार ठाण्यातील एमडी डॉक्टरची असल्याचे उघडकीस आले। पोलिसांनी रविवारी रात्री डॉक्टर अनिल बद्रीनाथ कादियाला ताब्यात घेतले। त्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।